चिराग लाईट तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी। चिराग एंटरप्राइजेस, सावी गल्ली, जयसिंगपूर। फोन 7066 916 916। नृसिंहवाडीत दत्त जयंती महोत्सवास प्रारंभ। धार्मिक सांस्कृतिक भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन श्री दत्तात्रेयांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नृसिंहवाडी येथे दत्त जयंती महोत्सवास गुरुवारी प्रारंभ झाला। संपूर्ण कृष्णा पंचगंगातीर भक्तांच्या मेळ्याने फुलून गेला आहे। विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली। महोत्सवासाठी दत्त देवस्थानचे अध्यक्ष वैभव पुजारी, सचिव गजानन गेंडे, विनोद पुजारी, संजय पुजारी, नारायण पुजारी, दत्तात्रय पुजारी, मोरेश्वर पुजारी परिश्रम घेत आहे। येथील दत्त मंदिर परिसरात नव्याने सुमारे 2 कोटी रुपयाच्या खर्चातून होत असलेल्या दत्त मंदिरासमोरील भव्य पोर्चचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे। नृसिंहवाडी ग्रामपंचायत सरपंच चेतन गवळी, ग्रामपंचायत अधिकारी हेमंत कुमार कोळी आणि मराठा क्रांती मोर्चाचे अध्यक्ष सागर धनवडे यांनी महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पार्किंग स्वच्छता आदीची आज पाहणी केली। त्यावेळी बोलताना ते म्हणाले, नरसवाडी इथे जिल्हाधिकारी म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट देऊन, जिल्हाधिकारी किंवा आपले SP साहेबांनी भेट देऊन त्यांच्या आदेशानुसार इथले भाविकांची म्हणजे येणाऱ्या भाविकांची पार्किंगची सोय, पाण्याची सोय आम्ही सगळ्या सुरळीतपणे करत आहे। आता ही बाग ही आमची आधी स्वच्छता होती, सगळी आता स्वच्छ करून भाविकांसाठी पार्किंगचा विषय असू दे सगळ्या दृष्टीकडून आम्ही व्यवस्थित पार पाडत आहे। 4 डिसेंबर रोजी जो दत्त जयंती महापर्व काळ आहे त्या निमित्तानं वरिष्ठ जिल्हा पातळीवरून जे नियोजन चालू आहे त्या नियोजनाच्या संदर्भात आम्ही वरिष्ठांनी जे आदेश केले त्यानुसार आम्ही सर्व ग्रामपंचायत असेल किंवा देवस्थान असेल किंवा ग्रामस्थ असेल यांच्यामार्फत सगळं नियोजन करायचं कामकाज चालू आहे। वरिष्ठांनी या कामात अत्यंत सहकार्य मोठं केलं आहे। त्यामुळं आज हा बागेचा परिसर आहे, आज बागेचा परिसर थोडा अस्वच्छ होता, हा आज स्वच्छ करून घेतला आणि वाडीच्या दत्त जयंतीच्या नियोजनासाठी आमचे गावचे सरपंच चेतन गवळी हे आणि आमचे गावचे आदर्श ग्रामसेवक म्हटलं तरी काय अडचण नाही कोळी साहेब यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं कामकाज केलं आहे। आणि या कामकाजासंदर्भात आमच्या वाडीचे माजी यशवंत सरपंच धनाजीराव जगदाळे यांचं बहुमोल सहकार्य लाभलं आहे। त्यांचा असणारा अनुभव आणि आमची असणारी आत्ताची वाटचाल यांना त्यामुळे त्यांची बहुमोल साथ मिळाली। त्यामुळे वाडीची दत्त जयंती व्यवस्थित पार पडेल आणि नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं ग्रामस्थांनी, व्यापारी असोसिएशननी, देवस्थानी आणि ग्रामपंचायतीने केलेलं आहे। त्यामुळं भाविकांना अत्यंत चांगली सोय होईल व ही यात्रा निर्विघ्नपणे पार पडेल। डिसेंबर रोजी येणाऱ्या दत्त जयंतीनिमित्त नियोजनासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय पोलीस SP साहेब यांनी या ठिकाणी नियोजनाबाबत आढावा घेतलेला आहे। या निमित्तानं ग्रामपंचायतीकडून आपल्या ज्या काही पार्किंगच्या व्यवस्था असतील, भाविकांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा असतील, त्याचबरोबर स्वच्छता असेल, बरोबर भाविकांना रांगेच्या संदर्भात किंवा गर्दी होऊ नये यासाठी ज्या काही नियोजनाबाबत सूचना दिलेल्या आहेत त्या ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही अंमलबजावणी करत आहोत। 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा। ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा।